नागपुर के नंदनवन थाना क्षेत्र से एक दर्दनाक घटना सामने आई है, जहां घरेलू प्रताड़ना से परेशान होकर मां और बेटी ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। घटना से इलाके में सनसनी फैल गई है। प्राप्त जानकारी के अनुसार महिला की शादी के बाद से उसका पति उसे शारीरिक और मानसिक रूप से लगातार प्रताड़ित कर रहा था। बताया जा रहा है कि पति की नजर पत्नी की संपत्ति और कमाई पर थी, जिसे लेकर वह अक्सर उसे परेशान करता था। मृतका एक बैंक में कार्यरत थी और मां बेटी दोनों के नाम पर संपत्ति भी थी। घटना से पहले युवती ने एक सुसाइड नोट भी लिखा, जिसमें उसने अपने पति पर गंभीर आरोप लगाए हैं। सुसाइड नोट में उसने स्पष्ट रूप से लिखा है कि उसकी मौत के बाद उसकी लाश उसके पति को न सौंपी जाए। बताया जा रहा है कि युवती के पिता का कुछ साल पहले ही निधन हो चुका था, जिसके बाद मां बेटी साथ ही रहती थी। सूचना मिलते ही नंदनवन थाना पुलिस मौके पर पहुंची और दोनों शवों को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया। पुलिस ने सुसाइड नोट को जब्त कर जांच शुरू कर दी है। मामले में पति की भूमिका को लेकर जांच जारी है। तर आपल्या नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिलेने आत्महत्या केली आहे. नेमकं कोण आहे, कशा बाईने आत्महत्या केली आहे, नेमकं कुठे झाली आहे, काय माहिती? सदरची घटना या सकाळी निदर्शनास आलेली. यामध्ये आकांक्षा लोकेश ब्रह्मे वय 29 वर्ष आणि संगीता श्रीराम ढबाले वय 52 वर्ष या मायलिकींनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी निदर्शनास आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील जो तपास आहे तो चालू आहे. सदरची घटना आपल्याला 8:30 ते 9च्या दरम्यान रिपोर्टिंग झालेली आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे. तपासामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तर आपल्याला कशी काय माहिती मिळाली, कोणाकडून माहिती मिळाली? ही माहिती आहे ती शेजारी जे राहणारे लोक आहेत ते आणि त्यांचे जे जावई आहेत त्यांच्यावरून आपल्याला पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली. त्या अनुषंगाने पोलिसांनी पुढील कारवाई केलेली. घटनेच्या मागचं काही अजून तात्पर्य समोर आलं आहे? नाही, अजून काही नाही. आताच अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर तपास होईल आणि पुढील गोष्टी आपल्याला सांगण्यात येतील. हो, आपलं नाव सांगाल, काय पूर्ण माहिती असं काही झालं की आपल्या कोण लागत होत्या, काय नेमकं समोर आलं? दादा, माझं नाव विशाल सोनटक्के आहे आणि मी माझी ती मावशी होती आणि एक मावस बहीण होती. ही सुसाईड नसून ही मृतदेह आहे, म्हणजे मारलेलं गेलेलं आहे आणि त्याच्यात ब्लेम केलेला आहे की हे सुसाईड आहे म्हणून आणि खूप टॉर्चर केलेलं आहे. म्हणजे जवाईनी जे लोकेश राव आहे त्यांनी खूप टॉर्चर केलेलं आहे आणि सडनली केव्हा बी इन केस काही झालं तर कधी 5-5 मिनिटांनी फोन करायचे की काय, कुठे आहे तू, काय, म्हणजे शक खूप करायचे आणि टॉक्सिकपणा खूप जास्त होता आणि कधी बी उठलं सुटलं की राणू इकडे माझ्यापाशी बस, तुझा मोबाईल दाखव, तुझ्या मोबाईल मधून चेक करून. आणि त्यांना काही मुलगी झाली होती, त्याची काही मृत्यू झाली, त्यावरून काही स्पर्श आले होता? नाही, मृत्यूच्या वेळेस थोडस त्यांचे एक ते लहान मुलगी 1.5 महिने आधी तिला वाढली, वाद होता? नाही, वाद काहीच नव्हता, पण जे पहिल्यापासूनचा वाद होता तोच वाद आहे आणि त्याच वादामुळे ती मुलीचा थोडासा जे पाहिजे होती काळजी ती नाही झालेली. मला असं काय वाटतं की त्यांनी हत्या केली असेल? कशा प्रकारे छळ होता? प्रॉपर्टीला घेऊन होता की त्यांच्या नोकरी पाणीला? नाही, त्याचे तर मेन मुद्दे म्हणजे प्रॉपर्टीला होता, कारण की हर वेळेस एक टाउन मारत होते की तुझी जेवढी प्रॉपर्टी ती माझ्या नावाने करून दे आणि प्रत्येक वेळेस एकच धमकी देत होते की तुझ्या जे काही आहे तुझे पुरावे ते माझ्याकडे पूर्ण आहे बा. कशा प्रकारचे? म्हणजे त्याचे हॅरेसमेंट केल्यासारखे एक प्रकारचे, कारण की तिचे जे काही प्रॉब्लेम्स होते, ते इश्यू होते, ते पूर्ण पुरावे त्यांच्याकडे होते. तुमची बहीण तुमच्याशी काही म्हणजे काहीतरी शेअर केलं होतं? नाही, माझ्यासोबत शेअर नाही करत, कारण की मी म्हणजे तेवढे शेअर नव्हते करत, म्हणजे कोणीच शेअर, मावशी सुद्धा नाही शेअर करत होती. इन केस मी नाही, माझ्या घरचेच कोणालाच हे नाही, कारण की मी सडनली मी तिथे राहून बी मला माहित नाही की अशी सिच्युएशन होऊ शकते. काल रात्री ते आले होते, काही झालं का रात्री वगैरे? रात्री मला नाही माहित, कारण की मी होतो आणि मी कॉलेजला गेलो होतो, मी ड्युटी करतो, तर मधात आलेले होते. दुपारी काय झालं आय डोंट नो, बट एक म्हणू शकतो की खूप टॉर्चर करणे आणि खूप हे करणे आणि संध्याकाळचं, आणि मग मी तिथून घरी गेलो गावाला 7-9 वाजता घरी गेलो. तर 9 वाजता नंतर मी त्यांना फोन केला. मी घरी पोहोचल्यावर त्यांना फोन केला. त्यांनी म्हणलं ओके ठीक आहे. मी ठेवला फोन, बोललो थोडा वेळ. त्याच्यानंतरच मला काही माहित नाही. मला कसं काय माहिती? मला सकाळी 7:30 वाजता फोन आलेला आहे भाऊजीचा. त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं की रानू आणि मावशीचा डेट झालेली, म्हणजे आकांक्षा.